विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागील आठवड्यामध्ये इयत्ता 9वीच्या इतिहास विभागातील चौथ्या प्रकरणातील आर्थिक विकास या प्रकरणातील तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 1951-52 ते 2010 पर्यंत 9 पंचवार्षिक विकास योजनांचा आढावा घेतला होता। या पंचवार्षिक विकास योजनांमध्ये कोणकोणती उद्दिष्टे ठरविण्यात आली होती आणि त्याचं यशापयश याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण मागील व्हिडिओमध्ये केला। आज आपण या चौथ्या भागामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण, जागतिकीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला परिणाम, योजलेले उपाय याबद्दलचा प्रामुख्याने आपण अभ्यास या शेवटच्या भागामध्ये करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। बँकांच्या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊया। 1947 ला भारत स्वतंत्र झाला। 1950 पासून आपण संविधान स्वीकृत केलं आणि संविधानातील तरतुदींप्रमाणे राज्य शासन सुरू झालं। 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। जनतेने निवडून दिलेलं सरकार प्रस्थापित झालं। पंचवार्षिक विकास योजनांच्या सहाय्याने कामकाज सुरू झालं। पण हे होत असताना एक गोष्ट लक्षात आली। आपण 47 पासून गृहीत धरूया ते साधारण 1966 पर्यंत, म्हणजे भारताच्या 2 पंतप्रधानांचा हा कालखंड आहे। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या कालखंडात भारतात बँकिंग क्षेत्रात खासगी उद्योगांचा दबदबा होता किंवा प्रभाव होता। आपण प्रभाव शब्द वापरूया। प्रभाव या अर्थाने होता बहुतेक बँकांची संचालक मंडळे विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करीत होती। पर्यायाने त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो? विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारी संचालक मंडळ ही या कालखंडामध्ये उद्योगांच्या नफ्याचा विचार होत होता, कारण उद्योग समूहांचे प्रतिनिधी हे संचालक मंडळावर मोठ्या प्रमाणावर होते आणि हा राष्ट्राच्या विकासाच्या वाढीमध्ये एक अडसर ठरत होता। आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंनी 1955 मध्ये पहिला निर्णय घेतला। हा कठोर होता पण देशासाठी महत्त्वाचा आणि चांगला निर्णय होता। 1955 मध्ये
इम्पिरियल बँक ही त्यावेळची ही ब्रिटिश पूर्व काळापासूनची खाजगी बँक होती. खाजगी इम्पेरियल उद्योग मोठा उद्योग होता भारतातला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासूनचा हा भारतामध्ये एक मोठा धनाढ्य लोकांचा मोठा उद्योग होता, इम्पेरियल उद्योग. आणि या इम्पेरियल उद्योगाचं प्रतिनिधित्व करणारे लोक या बँकेवरच्या संचालक मंडळावर होते. त्याला इम्पेरियल बँक म्हणून संबोधलं जाईल. नेहरूंनी काय केलं, 1955 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी या इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. भारतात राष्ट्रीयकरण झालेली ही पहिली बँक ठरली आणि हिचं नवीन नाव भारतीय स्टेट बँक किंवा इंग्रजीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलं. पुढे 1955 पासून आज तागायत या बँकेच्या देशभर हजारो शाखा विस्तारल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भारतीय स्टेट बँकेने 1955 पासून आजपर्यंत देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. अशा रीतीने बँकांच्या राष्ट्रीयकरणाची सुरुवात इथून नेहरूंनी केली आणि हा महत्त्वाचा धाडसी निर्णय होता. इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करणं, भारतीय स्टेट बँकेत रूपांतर करणं. त्यानंतर पुढे कोणतं धोरण अवलंबलं, त्याचे काय परिणाम झाले ते आपण बघूया. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला हे आपल्याला ज्ञात आहेच. तेव्हा या पंचवार्षिक योजना राबविताना जर तूट निर्माण झाली तर ती कशी भरून काढायची, बँकांचं राष्ट्रीयकरण हा एकमेव पर्याय त्यावेळेस नेहरूंच्या समोर होता. ही एक त्याची पार्श्वभूमी आहे. या राष्ट्रीयकृत केलेल्या बँकांचा मिळणारा नफा हा सरकारी खजिन्यामध्ये जमा केला जात होता आणि त्यावेळचे जे मोठे उद्योग होते, जे नफेखोरी करत होते, ज्यातून सावकारशाहीला वाव मिळत होता आणि लोकांचं आर्थिक शोषण होत होतं, हे टाळण्यासाठी सरकारने लघु व मध्यम विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. आणि अशा रीतीने राष्ट्रीयकरण केलेल्या बँकांमुळे लघु आणि मध्यम विकास धोरणे अंमलात आणणं शक्य झालं. नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्रींकडे देशाचं नेतृत्व आलं, भारताचे दुसरे पंतप्रधान. त्या काळात युद्ध समस्या पण होती, पण देशांतर्गत मोठी समस्या होती अन्नधान्याची टंचाई आणि त्यावेळेस भारतावरती आलेले मोठे दुष्काळ. या दोन्हींवर मात करण्यासाठी, अन्नधान्याची टंचाई याचं निवारण करण्यासाठी आणि दुष्काळावर मात करण्यासाठी लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेण्यात आला होता आणि त्यासाठी देखील बँकांच्या राष्ट्रीयकरणाची गरज होती, कारण निधीची आवश्यकता होती. पुढे ताश्कंद येथे शास्त्रीजींचं आकस्मिक आणि गूढरित्या निधन झालं. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत एक असा गट, युवा खासदारांचा गट होता आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन. समाजवादी विचारधारा स्वीकारलेला हा तरुण काँग्रेस जनांचा गट होता आणि त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाकडे मागणी केली. काय मागणी केली? बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी. कुणी केली? काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी केली आणि या मागणीला त्यावेळच्या भारतातील कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला.
आणि त्यामुळे इंदिरा गांधींना बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेणं सोपं गेलं. मग पुढे इंदिरा गांधींनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवून आणलं. हा मोठा निर्णय होता, अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. बघूया आपण कोणकोणत्या 14 बँका आहेत. भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय 19 जुलै 1969 रोजी घेतला. देशातल्या 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. युनायटेड कमर्शियल बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया अशा या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी केलं. हा अत्यंत महत्त्वाचा कठोर निर्णय होता, पण देशहिताचा निर्णय होता. इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी का म्हणतात, त्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. जसं बांगलादेशच्या निर्मितीत इंदिरा गांधींनी अत्यंत निर्णायक भूमिका बजावली होती. देशामध्ये अराजकता निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती आणि 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवून आणलं होतं. आणि त्यांच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग ज्यासाठी त्यांनी त्यांचं सर्वोच्च बलिदान दिलं ते म्हणजे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तानवादी अतिरेकी यांचा पूर्ण खात्मा करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची योजना अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणली होती. ह्या ज्या महत्त्वाच्या घटना इंदिरा गांधींच्या जीवनातील आहेत, सार्वजनिक जीवनातील, यातली ही एक महत्त्वाची आणि क्रांतिकारी घटना होती. देशातील 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, ज्यामुळे देशाच्या विकासाला मोठा हातभार लागला त्यानंतरच्या काळामध्ये. तेव्हा हे अत्यंत महत्त्वाचं सामान्य ज्ञान म्हणून पण महत्त्वाचं आहे, पण आपल्याला भारताचे नागरिक म्हणून पण ही माहिती असणं आवश्यक आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी महत्त्वाची घोषणा केली. ती घोषणा होती 20 कलमी कार्यक्रमांच्या अनुषंगाने विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला. 20 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून यामध्ये 5 तरतुदी होत्या, त्या महत्त्वाच्या आहेत. पहिली तरतूद, ग्रामीण आणि शहरी भागात कमाल जमीन धारणा कायदा करण्यात आला. म्हणजे जास्तीत जास्त जमीन एका व्यक्तीकडे किती असावी शहरी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये, आणि अतिरिक्त जमीन असेल तर त्या भूमीचं भूमिहीनांना वाटप करणं किंवा राष्ट्रीय विकासासाठी त्याचा वापर करणं, अशा रीतीने अतिरिक्त जमीन ज्याच्याकडे असेल ती सरकारच्या मालकीची करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी कमाल जमीन धारणा कायदा. त्यानंतर संपत्तीचं समान वाटप, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारणाचा विस्तार, इरिगेशन सिस्टीम. तर या दृष्टीने ही पहिला भाग होता. दुसरा, कामगारांचा उद्योग क्षेत्रामधील सहभाग वाढविला. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना अंमलात आणण्यात आली आणि वेठबिगारांना वेठबिगारीपासून मुक्ती देण्यात आली. वेठबिगार व्यवस्था हिचा समूळ उच्चाटन किंवा निर्मूलन करण्याचा संकल्प करण्यात आला. तिसरी तरतूद जी होती, देशामध्ये जे कर चुकविणारा मोठा वर्ग होता, ही कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणे यासाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं, कारण सरकारच्या संपत्तीचे यामुळे हानी होत होती. सरकारच्या तिजोरीवरती हा डल्ला मारण्याचाच प्रकार होता. एक प्रकारे कर चुकवेगिरी करणं हा देशद्रोह आहे खरं तर, आणि म्हणून त्यावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं, जेणेकरून सरकारी खजिन्यामध्ये अधिकाधिक कर रूपाने पैसा येईल आणि योजना मार्गी लागतील.
चौथी तरतूद, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यात आले जेणेकरून सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागणार नाही. आणि सार्वजनिक वितरण प्रणालीची आपण मागच्या तासाला चर्चा केलेली आहे, मागच्या प्रकरणामध्ये पण रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली. आणि शेवटची तरतूद, हातमाग वस्त्रोद्योगावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आणि उत्तम दर्जाचे हस्तवस्त्र उद्योग त्याला अधिक प्रोत्साहन देण्यात आलं. दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करण्यात आली. बेघरांना घरे बांधण्याचा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला. दळणवळणाच्या सुविधा आणि प्राथमिक शिक्षणावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं जेणेकरून निरक्षरतेचं प्रमाण शून्यावर आणण्याचा संकल्प करण्यात आला. कारण विकसित राष्ट्राच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाची तरतूद देशामध्ये 100% साक्षरता असणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षणाचा विस्तार, प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाचा सर्वत्र विस्तार. तर अशा रीतीने या तरतुदी 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या होत्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये. 11 जुलै 1851 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये. लक्षात घ्या, कावसजी दावर यांनी ही पहिली कापड गिरणी सुरू केली होती. 8वीला इतिहासामध्ये तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात. पुन्हा उजळणी सुरू आहे हेही लक्षात ठेवा. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात कावसजी दावर यांचा फोटो पण आहे, हा उल्लेख पण आहे. मुंबईत पहिली कापड गिरणी 11 जुलै 1851 रोजी कावसजी दावर यांनी सुरू केली. आणि त्यानंतर मुंबईत कापड गिरण्यांचा विस्तार होत गेला. कोणकोणत्या भागामध्ये? दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या परिसरामध्ये कापड गिरण्यांचं जाळं तयार झालं. म्हणून या संपूर्ण परिसराची ओळख गिरणगाव अशी केली जाऊ लागली. मराठीतील ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून देखील या गिरण गावाबद्दलची माहिती आपल्याला कवितांच्या माध्यमातून देखील मिळू शकते. कारण कामगारांचं दुःख सुर्वेंनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. हेच ते गिरण गाव, हाच तो परिसर. 1882 मध्ये गिरणी कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. सुरुवात झाली 82 पासून. यासाठी कोणाचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले तर नारायण मेघाजी लोखंडे. हाही 8वीच्या इतिहासामध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असं देखील संबोधलं जातं. कामगारांच्या हिताच्या अनेक निर्णयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. कामगार चळवळ अधिक गतिमान आणि व्यापक केली. कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे सदैव अग्रेसर होते. म्हणून त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधले जाते. अशा रीतीने एक नवा कामगार वर्ग, यंत्रांच्या सहाय्याने उत्पादन घेणारा कामगार वर्ग स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच भारतामध्ये तयार झालेला होता हे आपल्या लक्षात येतं. अठराशे 1851 मध्ये कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरणी ब्रिटिश काळात सुरू केली आणि भारतात कापड उद्योगाला चालना मिळाली. गिरण गावाचा उल्लेख आपण बघितला. मुंबईच्या अनेक भागामध्ये कापड गिरण्यांचं जाळं विस्तारलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या नवोदित कामगारांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आणि या समस्या दिवसागणिक तीव्र होत गेल्या. 1980च्या दशकामध्ये मुंबईतील कामगारांमधला असंतोष उफाळून आला. अस्वस्थता वाढत गेली. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अन्य क्षेत्रातली आर्थिक परिस्थिती देखील त्याला कारणीभूत होती. इतर उद्योगांमधल्या कामगारांना समाधानकारक वेतन मिळत होतं, पण गिरणी कामगारांना, कापड गिरणी कामगारांना मात्र अत्यंत तोकडं वेतन होतं. वेतनात समाधानकारक वाढ नव्हती. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबांच्या राहणीमानावर देखील झाला. त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर त्याचे दूरगामी परिणाम झाले. इतर उद्योगातल्या कामगारांना वेतनवाढ मिळाली, मात्र
गिरणी कापडगिरणी कामगारांना पुरेशी वेतनवाढ देण्यात आली नाही. अन्य उद्योगातील कामगारांना बोनसची रक्कम जास्त होती. तुलनेने कापडगिरणी कामगारांना बोनसच्या नावे बोळवण केली जात होती. या कापडगिरणी कामगारांपेक्षा इतर कामगारांपेक्षा गिरणी कामगारांना इतर कामगारांना जास्त सुविधा दिल्या जात होत्या. इतर क्षेत्रातल्या म्हणजे वाहन उद्योगातले कामगार असतील तर त्यांना अधिक सुविधा होत्या कापडगिरणी कामगारांपेक्षा. 1981 मध्ये या कापडगिरणी कामगारांना अशी अपेक्षा होती की दिवाळीचा बोनस हा किमान 20% मिळेल. राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही त्यांची राष्ट्रीय संघटना होती कापडगिरणी कामगारांची. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी कापड गिरणी मालकांशी वाटाघाटी केल्या. कापड गिरण्यांचे मालक त्यांच्याबरोबर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी वाटाघाटी केल्या आणि शेवटी चर्चेअंती किमान 8 ते कमाल 17% बोनस यावर तडजोड झाली. मात्र कापड गिरणी कामगारांच्या मनामध्ये विश्वासघाताची भावना निर्माण झाली. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कापड गिरणी कामगारांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली आणि त्यातून गिरणी कामगारांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आणि कापड गिरणी कामगारांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर दत्ता सामंत यांनी करावं अशी कापड गिरणी कामगारांनी त्यांना विनंती केली आणि इथून मुंबईच्या कापड गिरणी क्षेत्राला एक प्रकारचं ग्रहण लागलं. बोनसवरून राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मालक यांच्या चर्चेमध्ये कामगारांच्या मनात एक विश्वासघात निर्माण झाला. कामगारांनी दत्ता सामंतांना कामगार चळवळीचं नेतृत्व करण्याची विनंती केली हे आपण बघितलं आणि मग दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील 65 कापड गिरण्यांमधील कामगार एकत्र आले. जवळपास 2.5 लाखांवर कामगारांनी संप पुकारला 18 जानेवारी 1982 ला. जेव्हा या 65 कापड गिरण्या बंद पडल्या त्याचा उल्लेख केला जातो. मुंबईतील यंत्रांची धडधड थांबली, मुंबईचे जणू हृदयच बंद पडले, अशा प्रकारचे या संपाचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. त्याचा इतर घटकांवर परिणाम होणं स्वाभाविक आहे, कारण शेवटी ही अर्थव्यवस्था आहे, अर्थवाहिनी आहे. जेव्हा 2.5 लाख कामगारांमुळे संपूर्ण तो उद्योग बंद पडतोय तेव्हा त्याचा पर्यायाने इतर पूरक बाबींवरती परिणाम होणारच, हे स्वाभाविक आहे. ही कामगारांची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमलेली होती. पण मुख्यमंत्री अंतुले पदावरून गेले आणि त्या ठिकाणी बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या भोसल्यांनी ताठर भूमिका घेतली. त्यांची भूमिका अशी होती, कायद्यानुसार म्हणजे त्यावेळेच्या कामगार कायद्यानुसार केवळ राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच आम्ही चर्चा करू, सामंतांना आम्ही ओळखत नाही, अशी ही भूमिका होती. आणि डॉक्टर दत्ता सामंतांनी तो कायदाच रद्द करण्याची मागणी केली. तर अशा रीतीने सरकारने कामगार संघटना पद्धतशीरपणे फूट पाडून कमकुवत करण्याचा हा प्रयत्न सुरू केलेला होता. पुढे काय झालं, हा संप जवळपास वर्षभर चालला. इतका प्रदीर्घ काळ चाललेला हा एकमेव असा संप आहे की 1 वर्षभर 2.5 लाख कामगार संपावर होते. सुरुवातीचा काही काळ या कामगारांना गावाकडून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिला त्यांच्या कुटुंबियांसाठी. पण 6 महिन्यानंतर त्यांची परिस्थिती अधिक बिकट होत गेली, अधिक हलाखीची होत गेली आणि कामगारांच्या संपावर गेलेल्या कामगारांच्या नशिबी
अत्यंत दयनीय 18वे दरिद्र अशी परिस्थिती झाली. आणि म्हणून नारायण सुर्वे यांची कविता जी आहे ती कविता अंतःकरणाला पाझर फोडणारी कविता आहे, पण सरकारला मात्र त्याचा काही पाझर त्या काळी फुटला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या प्रदीर्घ काळ चाललेल्या संप काळामध्ये जवळजवळ 1.5 लाख कापड गिरणी कामगार बेकार झाले. 1 वर्षापेक्षा अधिक काळ हा संप चालला. त्याच काळामध्ये जगभरामध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या गिरणीमध्ये कापड गिरणी तयार झालेल्या कापडापेक्षा पॉलिएस्टर या प्रकारच्या कापडाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. बाजारपेठेमध्ये मागणी वाढली. त्याचा कापड गिरणीतील कापडाच्या विक्रीवरती नकारात्मक परिणाम झाला. आणि याच काळामध्ये मुंबईतील कापड गिरण्या या गुजरातमध्ये, शेजारी राज्यात गुजरातमध्ये हलविण्यात आल्या कापड गिरणी मालकांकडून. या सुमारास सरकारने प्रयत्न केले, पण ते फार तोकडे होते. केवळ 13 कापड गिरण्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. गिरणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी एक लवाद नेमण्यात आला. म्हणजे न्यायालयीन निर्णय प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणारा एक गट, त्याला लवाद म्हणतात, तो नेमण्यात आला. परंतु शेवटपर्यंत मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांना न्याय मिळाला नाही. अपयश त्यांच्या पदरी पडलं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या कापड गिरणीच्या इतिहासामध्ये हा कापड गिरणी कामगारांचा संप आणि त्यांच्या नशिबी आलेलं 18वे दारिद्र्य, त्यांच्यावर झालेला अन्याय हा कधीही पुसला जाणार नाही. इतिहासामध्ये हा कायम राहणार. अत्यंत दुर्दैवी असा हा अध्याय कापड गिरणी कामगारांच्या जीवनातील आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांवर अत्यंत दुर्गामी परिणाम गिरणी कामगारांच्या कुटुंबांवरती झाल्याचं आजही आपल्याला पाहायला मिळतं. अशा रीतीने आपण या गिरणी कामगारांच्या समस्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण पुढच्या भागामध्ये नवे आर्थिक धोरण, त्यातील उपाययोजना आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक व्यापार संघटना या 3 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे हे प्रकरण पूर्ण होईल. धन्यवाद. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गृहपाठ दिलेला आहे, तो आपण सोडवायचा आहे.